समाचार अब तक, सत्य का साहस। अमरावती जिल्ह्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि महिला व बाल विकास भवन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले। खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार रवी राणा यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त विलास मरसाडे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर कैलास घोडके, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय सुनील सोसे आदी यावेळी उपस्थित होते। महिला व बाल विकास भवन इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 4 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे। ही इमारत दुमजली असून तळमजल्याचे क्षेत्रफळ 474 चौरस मीटर व दुसऱ्या मजल्याचे क्षेत्रफळ 445 चौरस मीटर असे एकूण 922 चौरस मीटर आहे। या इमारतीमध्ये उपायुक्त महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास, राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचे प्रतिनिधी व महिला आर्थिक विकास मंडळ यांचा समावेश असणार आहे। जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 49 कोटी 83 लाख रुपये खर्च नियोजित असून तळमजल्यासह 5 मजले असणार आहे। त्यामध्ये पार्किंग फ्लोअर 2433.32 चौरस मीटर, पहिला, दुसरा व तिसरा मजला प्रत्येकी 2572.49 चौरस मीटर तर चौथा मजला 1775.27 चौरस मीटर असे एकूण 14196.58 चौरस मीटर क्षेत्र बांधकाम प्रस्तावित आहेत। नवीन प्रशासकीय इमारतीसाठी प्रस्तावित जागा 29,592.92 चौरस मीटर उपलब्ध करून देण्यात आली आहे। या इमारतीमध्ये शिक्षण विभाग, पंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लेखा विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, कृषी विभाग, मृद व जलसंधारण विभाग, मनरेगा विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, पाणी व स्वच्छता मिशन विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग असे एकूण 16 व सर्व पदाधिकाऱ्यांचे कक्षांचा समावेश या इमारतीमध्ये करण्यात आला आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, अमरावती।